अंगणवाडीमध्ये दिला जाणारा पोषण आहार निकृष्ट असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करणाऱ्या अंगणवाडी सेविका देवयानी पारधी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। 9 ते 10 शिट्ट्या काढूनही पांढरा वाटाणा शिजत नाही, तर भरडा शिजवून देखील कच्चा राहत असल्याचा आरोप त्यांनी केला होता। हा आहार लहान मुलांना कसा खाऊ घालायचा असा सवालही त्यांनी उपस्थित केला। तसेच एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांना निकृष्ट आहारावर तात्काळ बंदी घालण्याचं आवाहन त्यांनी केलं होतं। आमच्या अंगणवाडीच्या मुलांना येणारा फेडरेशनचा पूरक पोषण आहार, मग त्यामध्ये भरडाई, साखरे, वाटाणाई, मुगडाळी, तांदूळ, हळद, मीठ, मिरची, तेल असा हा कच्चा माल येत असतो। तर सगळ्यात महत्त्वाचं मला सांगायचं आहे की त्या आहारात येणारा हा पांढरा वाटाणा, हे बघा। आता तुम्हाला हा वाटाणा शिजलेला आहे का कच्चा आहे हे तुम्ही ओळखून दाखवा। तुम्हाला वाटत असेल हा वाटाणा कच्चा आहे, पण हा वाटाणा कच्चा नाही, हा वाटाणा शिजलेला आहे। तर मुलांच्या रोजच्या दैनंदिन आहारामध्ये जर दुसऱ्या दिवशी जर उसळ असेल ना, तर आम्ही काय करतो, हा वाटाणा आदल्या दिवशी भिजत घालतो आणि दुसऱ्या दिवशी 9 ते 10 शिट्ट्या घेतो। 9 ते 10 तरी वाटाणा शिजला जात नाही। हे बघा, हे बघा, हे बघा, किती पण दाबला तरी वाटाणा आयताच नाही। सगळा वाटाणा तसंच आहे। थोडा थंड झाले की वाटाणा एकदम कच्चा होऊन जातो, हे बघा। आणि मग अशा वाटाण्याने मुलं काय करतात, पोट दुखवतात। मग तुम्ही सांगा, जर असा आम्ही मुलांना आहार खाऊ घालायचा का? तुम्ही सांगा। अक्षरशः मुलं हा वाटाणा खायला कंटाळा करतात, नको म्हणतात ही मुलं। जेणेकरून मुलांना काही होऊ नये म्हणून मी तो व्हिडिओ सादर केला होता की मला वाटलं चला आपल्या मुलांना कुठंतरी चांगला आहार यावा, कुठंतरी त्यांना चांगला खाऊ मिळावा। ह्या माध्यमातून मी तो व्हिडिओ तयार करत असन तर ह्यातनं माझं काय चुकलं की जेणेकरून ICDSच्या अधिकाऱ्यांनी मला अंगणवाडीतून कायमस्वरूपी कामावरून काढण्याचं नोटीस काढताय। माझं चुकलं असेल तुम्ही जरूर नोटीस काढा। आज मी माझ्या मुलांच्या आहारावरती प्रश्न मांडते आणि तुम्ही मला आज कामावरून कमी काढण्याचं नोटीस काढताय। यावरच अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत दिलीप वळसे पाटील जोडले गेलेले आहेत। पाटीलजी, आपण पाहिलं या देवयानी पारधी यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। त्यांनी फक्त एक व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला होता निकृष्ट जेवणासंदर्भातला। तो व्हिडिओ मी अजून काही पाहिलेला नाही, काय व्हिडिओ आहे तो, परंतु मला आज सकाळीच या संदर्भामध्ये मी 6 वाजता संबंधित अधिकाऱ्यांच्याकडून माहिती घेतली। मला हे कळवण्यात आलं की अशी घटना घडलेली आहे। तर संबंधित अधिकाऱ्यांनी मला जे सांगितलं ते हे सांगितलं की या महिलेने हा व्हिडिओ करून प्रसारित केलेला आहे। आता जे सरकारी किंवा सरकारी कर्मचारी जे आहेत ते काही रूल्सनी बांधले गेलेले आहेत। त्यांना म्हणजे खाद्यपदार्थांच्या बद्दल किंवा आणखीन कुठल्या गोष्टीबद्दल काही जरी त्यांचं म्हणणं वेगळं असेल, तक्रार करायची असेल तर ती तक्रार त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याकडे केली पाहिजे। ती न करणं म्हणजे हा शासकीय नियमांचं उल्लंघन आहे। त्यामुळं त्याच्यासाठी कुठलाही सरकारी कर्मचारी हा कारवाईला पात्र ठरतो। आता प्रश्न राहतो की या वाटाण्याच्या संदर्भातला, याची माहिती मला गेल्या काही दिवसापासून मिळाल्यापासूनच आंबेगावच्या पंचायत समितीने संबंधित अधिकाऱ्यांना आणि थेट मंत्री महोदयांच्या पर्यंत, सचिव महोदयांच्या पर्यंत हा वाटाणा शिजत नाही हे कळवलेलं आहे आणि त्याच्यात दुरुस्ती करायला सांगितलेलं आहे। त्यामुळं आता याच महिलेनी हा काही विषय फ्रंटवर आणला असं काही समजायचं काही कारण नाही। आम्ही सगळे लोक रात्रंदिवस बारीक लक्ष ठेवून या सगळ्या गोष्टींच्यावर त्या ठिकाणी असतो। पाटीलजी, तुम्ही म्हणताय लक्ष ठेवून असता, पण जेव्हा या तक्रारी वारंवार येत होत्या तरी देखील हे अन्न बदलण्यात का आलं नाही? शेवटी त्यांनी तो व्हिडिओ बनवला आणि त्यांची व्यथा मांडली, आणि कोणत्या आधारावर त्यांचं हे निलंबन करण्यात आलेलं आहे?
मला माहिती नाही, याचं उत्तर खरं तर तुम्ही संबंधित अधिकाऱ्यांना विचारायला लागेल. मी पण त्यांच्याशी बोलून तुम्हाला मी सांगेन. आता असं आहे की हे अन्न जी खरेदीची ही जी गोष्ट आहे ही काही तालुका लेवलला होत नाही, ही राज्य स्तरावर त्या ठिकाणी होत असते किंवा विभागीय स्तरावर होत असते. आता विभागीय स्तरावर हे कळवल्यानंतर त्यांना जी त्यांची टेंडर प्रक्रिया अमकं तमकं वगैरे ज्या काही गोष्टी आहेत त्याच्या काही मला खोलात काही जायचं नाही, तर त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी आपण त्यांना सूचना दिलेल्या आहेत. आता प्रश्न राहतो की या भगिनींनी हा जो व्हिडिओ केलेला आहे त्यांनी शासकीय नियमाचं उल्लंघन केलेलं आहे, कारण त्यांनी हा प्रश्न त्यांच्या वरिष्ठांच्याकडे उपस्थित करायला पाहिजे होता. मी आज ज्यावेळेला वरिष्ठांच्याकडून माहिती घेतली त्यावेळेला मला असं सांगण्यात आलं की या महिला वर्गामध्ये बसून, म्हणजे हा तो व्हिडिओ समजा बाजूला ठेवूया आपण थोडा, पण सतत व्हिडिओ तयार करत असतात आणि म्हणजे गाण्यांचे याचे त्याचे आणि वर्गात बसून करत असतात. मुलांच्याकडे लक्ष नसतं. आता ही आदिवासी भागातली महिला आहे, मी जरूर त्यांच्याशी पण बोलेन, त्यांचं पण म्हणणं नक्की समजून घेईन. अधिकारी चुकीचे असतील तर अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करू आणि या भगिनींची जर काही चूक नसेल तर त्यांना पुन्हा सेवेमध्ये घेण्यासाठी आदेश देऊन ती कारवाई त्यांना पुन्हा त्या ठिकाणी स्थापना देण्यात येईल. पाटीलजी, असेच आपल्यासोबत राहा. आपल्यासोबत किशोरी पेडणेकर देखील जोडल्या गेलेल्या आहेत. किशोरीताई, आपण पाहिलं असेल या अंगणवाडी सेविका होत्या, त्यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे. त्यांनी पोषण आहारासंदर्भात हा व्हिडिओ शेअर केला होता सोशल मीडियावर आणि त्यानंतर आता त्यांचं निलंबन करण्यात आलंय. तर काही तांत्रिक कारणांमुळे आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये. मात्र आपण पाहतोय अंगणवाडीमध्ये दिला जाणारा पोषण आहार निकृष्ट असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करणाऱ्या अंगणवाडी सेविका देवयानी पारधी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. 9 ते 10 शिट्ट्या काढूनही पांढरा वाटाणा शिजत नाही, तर भरडा शिजवून देखील कच्चा राहत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. हा आहार लहान मुलांना कसा खाऊ घालायचा असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसंच एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी निकृष्ट आहारावर तात्काळ बंदी घालण्याचं आवाहन त्यांनी केलं होतं आणि त्यानंतर आता त्यांचं निलंबन करण्यात आलं असल्याचं कळतंय. तर अंगणवाडीमध्ये दिला जाणारा पोषण आहार निकृष्ट असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करणाऱ्या अंगणवाडी सेविका देवयानी पारधी यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. 9 ते 10 शिट्ट्या काढूनही पांढरा वाटाणा शिजत नाही, तर भरडा शिजवून देखील कच्चा राहत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यांनी सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केला होता. मात्र आता त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. मोठी बातमी आपण पाहतोय. हा व्हिडिओ आपण त्यांचा पुन्हा एकदा पाहूयात. अंगणवाडीमध्ये दिला जाणारा पोषण आहार निकृष्ट असल्याचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. देवयानी पारधी असं या अंगणवाडी सेविकेचं नाव आहे. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. आणि पुन्हा एकदा आपल्यासोबत किशोरी पेडणेकर जोडल्या गेलेल्या आहेत. किशोरीताई, आपण पाहिलं असेल अंगणवाडी सेविका होत्या या देवयानी पारधी, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. का तर त्यांनी निकृष्ट पोषण आहाराचा एक व्हिडिओ तयार करत सोशल मीडियावर अपलोड केला होता. मुळामध्ये ज्यावेळेला लोक खरं बोलतात, अधिकारी असतील वगैरे, तर त्यांच्यात ती निलंबन करण्याची नवीन पद्धत आता रूढ होते या महाराष्ट्रात. ज्या बाई आहेत अंगणवाडी सेविका, तर नुसतं त्यांच्याकडे बाई न बघता त्या कोणाच्या तरी आई असाव्यात आणि त्या आईच्या हृदयाने जर त्यांनी हे निकृष्ट दर्जाचा आहे आणि जी मुलं वेगवेगळ्या ह्याच्यातून म्हणजे आजारातनं जात आहेत, पौष्टिक आहार त्यांना मिळत नाहीये, तर मला वाटतं हे चुकीचं आहे आणि त्यांच्यावरती निलंबन केलंय. आम्ही अशा महिलांच्या पाठीशी राहू. सत्यता बोलणं, सत्य बोलणं किंवा सत्तेला वाचा फोडणं सत्तेतल्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे, अधिकारी लोकांनी समजून घेतलं पाहिजे आणि ते घेत नसतील. अशा महिलांच्या पाठीशी आम्ही आहोत. आता त्याच्याबद्दलचं सगळी पूर्ण चौकशी माहिती घेईन आणि आम्ही आमचा पक्ष म्हणून, शिवसेना म्हणून, जर सत्य म्हणून जर त्या काही बाहेर आणतायत आणि हे सत्य त्यांना लागत असेल
आणि त्यांच्यावर निलंबनाची कारवाई ज्या अधिकाऱ्यांनी केली आहे त्या अधिकाऱ्याला ऑफिसमध्ये अधिकारी रस्त्यावर अशा पद्धतीने लोक व्हायलंट व्हायला लागतील आणि हे बरोबर नाही. म्हणजे महाराष्ट्रातलं चित्र विदारक आहे अशा बाबतीत. बरं, किशोरीताई धन्यवाद न्यूज 18 मराठीशी संवाद साधण्यासाठी. तर अंगणवाडीमध्ये दिला जाणारा पोषण आहार निकृष्ट असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करणाऱ्या अंगणवाडी सेविका देवयानी पारधी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. 9 ते 10 शिट्ट्या काढूनही पांढरा वाटाणा शिजत नाही, तर भरडा शिजूनही कच्चं राहत असल्याचा आरोप त्यांनी या व्हिडिओमधून केला होता. तर देवयानी पारधी या स्वतः सध्या आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. देवयानीजी, तुम्ही हा व्हिडिओ शेअर केला होता, त्यात तुम्ही जे काही वाटाणा शिजत नाही त्या संदर्भातल्या तुमच्या त्या व्यथा मांडल्या होत्या आणि त्यानंतर आता तुमच्यावर ही निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. याआधी तुम्हाला कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती का? मला नोटीस दिली नाही. मी आताच टीव्हीला बातमी पाहिली. मला त्याच्यावरती मला परत दोषी ठरवलं जातंय. मला जर माहित असतं ना की हे असं म्हणजे आपण ज्या क्षेत्रात काम करतो हे असं काही बनवायचं GR जर मला माहित असतं ना तर तो आळाचा व्हिडिओ मी तो केलाच आहे, तो मी मान्य करते. पण बाकीचे व्हिडिओ वगैरे करायचं नसतं हे मला माहित नव्हतं. बरं, मला ह्याच्या आधी पूर्वकल्पना पण नव्हती आणि मला कोणी सांगितलं पण नाही की असं करायचं असं वगैरे मला काही माहित नव्हतं. आणि हे सरळ सरळ काय सांगतात ते की तुम्ही सरकारी कर्मचारी, मी जर सरकारी कर्मचारी तर मला 7वा वेतन आयोग लागू करून द्यावा. आणि माझ्या मुलांच्या शिक्षणाचे जे व्हिडिओ आहेत मी ते आतापर्यंत टाकले. याच्यावर का कोणी दखल घेतली नाही? ती बाई आज एवढं चांगलं काम करतेय तर तिची कौतुक केलं पाहिजे. त्याचं कौतुक कुणी केलं नाही. आणि आज तुम्ही मी आज एवढं माझ्या मुलांच्या याच्याबद्दल बोलतेय तर तुम्ही आज मला वेटीस धरताय का? मी सरकारी कर्मचारी म्हणताय ना तुम्ही. जेव्हा आम्ही आमच्या मागण्यांसाठी भांडायला जातो तेव्हा तुम्ही आम्हाला मानधनी तत्वावर हाकलून देताय आणि आज तुम्ही मला म्हणताय की सरकारी कर्मचारी तुम्हाला लागू होत नाही. हे द्या सरकारी कर्मचाऱ्याचा मला वेतन. बरं, देवयानीजी, तुम्ही हा व्हिडिओ बनवण्याआधी हा मुद्दा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मांडला होता का? त्यांच्याकडून नेमका काय प्रतिसाद मिळाला? मी हा मुद्दा म्हणजे आम्ही वाटाणा शिजत नाही, लापशी भरडा शिजत नाही, आहार चांगला येत नाही वारंवार झालेलं आहे. हे संघटनेने पत्र दिलेलं आहे. बीट तर्फे सुद्धा लेखी दिलेलं आहे. एवढं लेखी देऊन सुद्धा तुम्ही जर आमच्या आहारावर जर प्रश्नच मांडत नसाल तर आज मला पाऊल उचल नाही. आज गडचिरोलीत जे झालं त्या मुलींवर, आज आदिवासी मुलींवर आज ही वेळ ओढवली गेली. आज मी पण आदिवासी भागात काम करते, मी एक स्वतः आदिवासी. आज जर त्या मुलांना जर काही झालं तर त्याला जबाबदार अंगणवाडी सेविका असती. त्याच्यात कुणी हस्तक्षेप करायला येत नाही की नाही आमच्या आरामुळे झालं हे कुणी म्हणायला येत नाही. त्यावेळेस अंगणवाडी सेविकेने खाऊ घातलं, तिला लक्ष देता आलं नाही का, तिला बघता आलं नाही का, मग त्याला जबाबदार परत कोण? अंगणवाडी सेविका. हे कसं आम्ही मान्य करणार? मग म्हणजे मी जे केलं ते चुकीचं केलं का? तुम्ही आज माझ्या शिक्षणाचे व्हिडिओ बघत नाही आणि मी आवाज उठवलाय ते आज तुम्ही बघताय का? देवयानीजी, तुम्हाला निलंबनाची नोटीस मिळालेली आहे का? त्यामध्ये तुमच्यावर नेमके काय आरोप करण्यात आलेत किंवा तुमच्यावर निलंबनाची कारवाई का केली आहे याचे काही मुद्दे किंवा त्या संदर्भात तुम्हाला काही माहिती देण्यात आली आहे का? आता त्यांनी मला निलंबनाची नोटीस यामुळे काढली की मी सोशल मीडियाचा गैरवापर केला. आता जर मी सोशल मीडियाचा गैरवापर काय केला की मी माझं मत मांडलं, हा सोशल मीडियाचा गैरवापर आहे का? तुम्हीच सांगा. मी जर माझ्या आज मुलांबद्दल कळकळ व्यक्त करते, आज त्या मुलांना काही होऊ नये त्याची दक्षता. एक तर आमच्या आदिवासी पट्ट्यामध्ये आज पालक वर्ग कामाला जातात, आमच्या जबाबदारीवर टाकून जातात. आज जर त्यांना आरामुळे जर काही प्रश्न उपलब्ध होत असतील, अचानक पोटात दुखणे, अचानक काहीतरी होणे आणि असं जर मुलांना होत असेल, पालक घरी नसतील तर आम्हाला त्याला जबाबदार धरलं जातं ना. तुमच्या आरामुळे झालं, तुमच्या आरामुळे झालं. देवयानीजी, तुमच्यावर ही जी कारवाई झाली आहे पण ज्या आहारावर किंवा आहाराच्या गुणवत्तेवर तुम्ही प्रश्न उपस्थित केला त्या आहाराच्या पुरवठादारावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांवर काही कारवाई झाली आहे का त्याआधी? नाही, काहीच नाही. आणि तुम्ही म्हणताय की व्हिडिओ बनवण्याच्या आधी तुम्ही अधिकाऱ्यांकडे, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे देखील या संदर्भात लेखी तक्रार केली होती, तेव्हा तुम्हाला कोणताच प्रतिसाद देण्यात आला नाही का? नाही, लेखी तक्रार दिलेली. स्वतः आमच्या बीट
बीट म्हणजे आमचे बीट असतात, त्या बीट वाईज आम्ही लेखी दिलं होतं अंगणवाडी सुपरवायझरकडे. एक आम्ही विश्वासाने लेखी दिलं होतं. त्यात आमचं चुकलं की आम्ही त्याची प्रत घेतली नाही, पण आम्ही विश्वासाने दिलं होतं की आमचा वाटाणा शिजत नाही, लापशी शिजत नाही, परत मुलांना असं असं होते. हे आम्ही वारंवार बीट तालुक्याच्या मिटिंग होतात, बीट मिटिंग होतात, याच्यात वारंवार सांगितलं जाते. मग तुम्ही ते दखलच घेत नाही, तर मग आम्ही बोलत चुकीचं काय त्याच्यात? मला हेच मांडायचंय. मला कोणाच्या विरोधात जायचं नाही की कुणाचं हे करायचं नाही, पण मी आज बोलले ते चुकीचं काय मला हेच सांगायचं होतं त्या मुलांच्या आहाराबद्दल. बरं, आता तुमची नेमकी काय मागणी आहे? आता सरळ मी आता टीव्हीला न्यूज पाहिली, आमचे आमदार वळसे पाटील म्हणतायत ते तुम्ही सोशल मीडियाचा गैरवापर केला साहेब. म्हणजे त्यांनी घेतली असून कुठून माहिती, तर त्याच्यात त्यांनी असा उल्लेख केलाय की त्या महिलेने अंगणवाडीच्या इमारतीचा असे व्हिडिओ केले. मी ते मान्य केलं ना, मी मान्य केलं असं म्हणतच नाही, मी ते मान्य केलंय की माझ्याकडनं जे झालंय ते चुकलंय ते माझ्याकडनं वारंवार होणार नाही. ह्या व्हिडिओ नंतर, व्हायरल झालेल्या व्हिडिओ नंतर मी मान्य केलंय ना. मी मान्य केलं नसेल तर ठीक आहे, पण आज माझ्या मुलांच्या आहारावर उपलब्ध होते, तर मग चुकीचं काय त्याच्यात? आता वळसे पाटील काय म्हणतात ते की तुम्ही जे व्हिडिओ केले त्याच्यावर वेगवेगळे गाणी लावली, ठीक आहे, ते मी मान्य केले, पण आज मी मुलांचे एवढे चांगले शिक्षणाचे व्हिडिओ करते, त्यावर का तुम्ही बोलले नाहीत? का बोलले नाही तुम्ही? बोलायला पाहिजे ना. त्या बाईचं काम खरंच चांगले, तुम्ही प्रत्यक्ष बघा बरं. याच्या आधी पण त्यांच्याकडे माझे व्हिडिओ गेलेले आहेत शिक्षणाचे, त्यांनी स्वतः पाहिलेले. ठीक आहे. देवयानीजी, धन्यवाद न्यूज 18 मराठीशी संवाद साधण्यासाठी. तर देवयानी पारधी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे, मात्र मी यामध्ये काय चुकीचं केलंय असं देवयानी पारधी यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता पुढे नेमकं काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.